नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विज्ञान विषयातील तिसऱ्या टॉपिक विषयी आपण माहिती पाहणार आहोत. टॉपिकचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारची कामं करतो. एखाद्या वस्तूची जागा बदलणं असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कार्य करत असेल तर त्या प्रत्येक कार्य करण्याच्या वेळेला आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं. आणि त्या बल या जी आपण कृती करत असतो किंवा बल प्रयुक्त करत असतो त्यालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये फोर्स असं म्हणणार आहे. फोर्स आणि प्रेशर या दोन भौतिक वेगवेगळ्या राशी आहेत आणि या भौतिक राशींविषयीची माहिती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहे. नेमका दोन्हीत काय फरक आहे, कशा पद्धतीने आपण त्यांचा वापर करतो, ही माहिती आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज फोर्स? सो फोर्स is a physical quantity that is used either to move the object or to stop the moving object, or it is a physical quantity which is used to give a movement to the object or any object which is in motion that is get stopped. Okay, एखादी जर स्थिर वस्तू असेल तर त्याला गतिमान करण्यासाठी आपण बल प्रयुक्त करतो, किंवा एखादी जर वस्तू गतिमान असेल तर तिला थांबवण्यासाठी आपण फोर्स प्रयुक्त करतो किंवा बल जे आहे ते प्रयुक्त करतो. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. पहा, हा नियम आहे. काय नियम आहे? शास्त्राचा नियम आहे, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की निसर्गाचा नियम आहे की कोणतीही स्थिर वस्तू ही कायम स्थिर अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करते की जोपर्यंत आपण त्याला बाहेरून फोर्स किंवा बल जे आहे ते प्रयुक्त करत नाही. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. याच्या उलट पहा, जर वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहण्याचा प्रयत्न करते, गतिमान होत नाही. जर गतिमान करायचं असेल तर आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं. आणि याच्या उलट जर एखादी वस्तू गतिमान असेल, एका विशिष्ट गतीनं जात असेल तर त्या वस्तूला थांबवण्यासाठी सुद्धा परत बल प्रयुक्त करावं लागतं किंवा फोर्स जो आहे तो एक्झर्ट करावा लागतो. हा जो नियम आहे, हा नियम थोर शास्त्रज्ञांनी सांगितला, म्हणजे आयझॅक न्यूटन. आणि हा जो नियम आहे हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. काय लक्षात ठेवणार तुम्ही? हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. खाली काही फोटोग्राफ दिलेले आहेत मित्रांनो, त्याच्यावरून आपल्याला काही अंदाज येते. आपण बघूयात काय दाखवलं डायग्राममध्ये. ऑब्झर्व द पिक्चर इन फिगर्स 3.1 अँड 3.2. दोन डायग्राम आहेत पाहिजे, वरच्या बाजूला आणि खाली. पहिल्या डायग्राममध्ये काय दिसतंय तर ही व्यक्ती, हा माणूस जो आहे तो, त्याची गाडी बंद पडली आहे आणि ती गाडी पुढे ढकलण्यासाठी काय करतोय? फोर्स लावतोय. म्हणजेच काय की बल प्रयुक्त करतोय. आणि या फोर्स प्रयुक्त करण्यामुळे किंवा बल प्रयुक्त करण्यामुळे ही गाडी पुढे सरकेल. दुसऱ्या फोटोग्राफमध्ये काय दिसतं पहा, हा मुलगा त्या कुत्र्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहतो जसं माणसामध्ये हट्टीपणा आहे तसं या प्राण्यांमध्ये, पाळलेल्या प्राण्यांमध्ये सुद्धा हट्टीपणा दिसतो. हा कुत्रा जायला तयार नाही, हा मुलगा त्या कुत्र्यानं यावं म्हणून त्याला ओढतोय. म्हणजेच परत काय झालं? बल प्रयुक्त करतोय. त्या तिसऱ्या फोटोग्राफमध्ये आपल्याला दिसतंय की या मुलानं फुटबॉलला किक मारली आहे. जोपर्यंत या बॉलला किक मारली नव्हती तोपर्यंत हा बॉल जो आहे तो जमिनीवर होता. पण ज्यावेळेला त्याचा फोर्स प्रयुक्त केला किंवा बल प्रयुक्त केलं त्यावेळेला मात्र तो वरती गेला. लक्षात येतंय? सो इन केस ऑफ हिअर द कार, इट इज इन अ स्टेशनरी स्टेट. When the force is exerted by the man, it starts to move. So in case of a pet animal, the same thing is there. When this boy pulls it, it moves. Okay. So in the third example we see this football is in a stationary state. When it is kicked by a ball, the ball is kicked by the boy, then this ball moves in air, or we can say it moves from one place to the another. So in each picture we see that there is a exertion of a force and we see the movement. आता याच्यामध्ये सांगितलं पहा, हे फोटोग्राफ 3.1 आणि 3.2 मधले बघा. आता इथं खालच्या बाजूला 3 पॉइंट सम इव्हेंट्स दिले. काय दिसतं याच्यामध्ये तर हे जे आहे ते यू शेप्ड मॅग्नेट आहे आणि काही आयर्न नेल्स किंवा पिन्स आहेत. ओके. आता ही आपल्याला माहित आहे, बऱ्याच वेळा आपण पाहतो की मॅग्नेटच्या जवळ जर लोखंडाचे तुकडे किंवा खिळे आपण आणले तर ते त्याच्याकडे ॲक्ट होतात किंवा अट्रॅक्ट होतात. त्याचप्रमाणे हा काय कंगवा आहे, या कंगव्याला जर आपण ड्राय हेअर्सवरती, कोरड्या केसांवरती घासलं आणि जर त्याच्याजवळ कागदाचे छोटे छोटे तुकडे आणले तर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि हे तिसऱ्या फोटोग्राफमध्ये काय दिसतंय? नारळाचं झाड आहे आणि याचा नारळ तुटल्यामुळे तो खाली पडतोय. मित्रांनो, एक फरक तुमच्या लक्षात येईल पहा,
हे वरचे 3 फोटोग्राफ आणि हे खाली असणारे 3 फोटोग्राफ याच्यामध्ये एक मुख्य फरक आहे. काय फरक आहे? तर जोपर्यंत हा व्यक्ती किंवा हा माणूस हातानं याला स्पर्श करून ढकलत नाही तोपर्यंत गाडी हलणार नाही. इथे तेच आहे, पहा, दोरीच्या सहाय्यानं ओढलं जातं. इथं पायानं प्रत्यक्ष किक मारली आहे आणि मग हालचाल होती आहे. पण आता इथं पहा, हे मॅग्नेट आणि हे जे खिळे आहेत, खिळे जे आहेत ते मॅग्नेटच्या जवळ आणल्यानंतर चिटकतील असं नाही आहे. काही अंतरावरती जरी असतील, म्हणजे यांच्यात कॉन्टॅक्ट जरी नसेल तरी ते अट्रॅक्ट होतात. सेम इथं पण आहे. हे कागदाचे जे तुकडे आहेत हे कंगव्याकडे आकर्षित होतील काही अंतर असताना सुद्धा, म्हणजे प्रत्यक्ष कॉन्टॅक्टची आवश्यकता नाही. आता इथे तसंच होतं आहे की नारळ जो आहे तो झाडाचा तुटल्यानंतर खाली पडतोय. हा खाली का पडतोय? आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे, आणि या बलाचा परिणाम म्हणून हा जमिनीकडे किंवा पृथ्वीकडे आकर्षित होतोय. आता हे प्रत्यक्ष स्पर्श आहे का? नाही आहे. या नारळ झाडाच्या ज्या उंचीवर असेल तिथपर्यंत या जमिनीपासूनचं किंवा पृथ्वीपासूनचं फोर्स जो आहे तो ॲक्ट होतो, म्हणून ही जी घटना आहे ती घडते. म्हणजे या 3 इव्हेंटमध्ये, वरच्या आणि खालच्यामध्ये आपल्याला काय फरक दिसतोय? तर हे सगळे कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत, म्हणजे प्रत्यक्ष ऑब्जेक्टवरती एक्झर्ट केले जातात, आणि हे मात्र कॉन्टॅक्ट फोर्सेस नाही आहेत. म्हणजे काही अंतरावरून किंवा कॉन्टॅक्ट न होता सुद्धा ते फोर्सेस ॲक्ट होतात. ठीक आहे. आता आपण हे व्हेरियस ॲक्शन्स आणि आता सांगितल्याप्रमाणे सम इव्हेंट्स याच्याबद्दलची माहिती पुस्तकात काय दिली ते बघूयात. म्हणजे जे काही फोर्स आहे, जे काही बल आहे, त्याचे आपण प्रकार बघणार आहे या पॉईंटमध्ये. ठीक आहे. पहा, तर इथं काय दिलं? कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. जस्ट एक सेकंड ना, मी इथं हायलाईट करतो जेणेकरून आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी मला सोयीच जाईल. ठीक आहे. या ठिकाणी बघा, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. In figure 3.1, a car moves in a forward direction when a man applies force from behind. पहा, ही कार स्टेशनरी आहे. ज्यावेळेला ही व्यक्ती मागून त्याच्यावरती फोर्स लावेल, ज्या दिशेत फोर्स लावलाय त्याच दिशेमध्ये कारची मूवमेंट होणार आहे. Then a reluctant dog is being pulled by his master and a boy playing football is kicking the ball away. पहा, या दुसऱ्या फोटोग्राफमध्ये काय दिसतंय? हा जो कुत्रा आहे तो हट्टी आहे, जागा सोडायला तयार नाही, पण मुलगा त्याला ओढतोय दोरी सहाय्यानं. आणि तिसऱ्या फोटोग्राफमध्ये या मुलानं किक मारलेली आहे बॉलला, आणि मग या ॲक्शन नंतर म्हणजे ओढणं असेल किंवा ढकलणं असेल किंवा किक मारणं असेल, मग त्या ऑब्जेक्टमध्ये मुवमेंट आपल्याला दिसते. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दीज? ह्याच्यावरून काय लक्षात येतं आपल्या? तर प्रत्येक वेळेला इथं कॉन्टॅक्ट आहे किंवा स्पर्श आहे. A force act on two bodies through an interaction between them. पहा, आता एखादा फोर्स जो आहे तो ॲक्ट होत असतो 2 बॉडीवरती. कशामुळं? त्या 2 बॉडीमध्ये असणाऱ्या इंटरॅक्शन्समुळं. दुसरेही फोटोग्राफ जे आहेत ग्रुपमध्ये सम इव्हेंट्समध्ये आपण आता पाहिले. ॲज सीन इन फिगर 3.2, आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ अ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. हे आयर्न नेल्स या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत आहेत. का? तर मॅग्नेटिक फोर्स आहे. ओके, हा मॅग्नेटिक फोर्स आहे. देन अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. हा नारळाच्या उंच झाडावरून खाली पडतोय. ऑब्जेक्ट आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी. म्हणजे कुठलीही वस्तू आपण उंचीवरून जर सोडली तर ती जमिनीच्या दिशेने खाली येते, आणि हे याचं कारण काय? तर फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी. हे पक्का लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ज्याला आपण गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतो. When a comb gets rubbed against a hair, small pieces of paper kept on a table get attracted to the comb. जर छोटे छोटे कागदाचे तुकडे टेबलवर ठेवले आणि जो कंगवा आहे तो ड्राय हेअर्सवरती जर घासला आणि त्या कागदाच्या जवळ नेला तुकड्यांच्या, तर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. The comb has an electrostatic charge and there is an induced opposite charge on the pieces of paper and the pieces stick to the comb. आपला हा अनुभव आहे. आपण पाहतो की कंगव्याकडे ते कागदाचे तुकडे आकर्षित होत आहेत, परंतु हे आकर्षण कशामुळे? तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बरोबर आहे. याच्याविषयी माहिती आपण मागच्या इयत्तेमध्ये घेतलेली आहे. एक्झॅक्ट काय होतं आहे? तर त्या प्लॅस्टिकच्या कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आहे आणि जे कागदाचे तुकडे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे.
त्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये अपोजिट पोल्समध्ये अट्रॅक्शन आहे, म्हणून ते तुकडे जे आहेत ते कंगव्याकडं अट्रॅक्ट होतात. ओके, सो व्हेन वी रब द कोम ऑन हेअर, on the comb there is a formation of positive charge and the pieces of paper having a negative charge, so there is a force of attraction in between the opposite charges. So naturally the negative charged paper pieces and the positively charged comb, so pieces are get attracted towards the comb. Then in figure 3.1 a force is seen to act through a direct contact of the objects or via one or more object. पहा, आपण जे पहिले एक्झाम्पल पाहिले फोटोग्राफमध्ये, इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. पहा, प्रत्येक ठिकाणी जो फोर्स आहे तो डायरेक्ट कॉन्टॅक्टनी ॲक्ट होत आहे. सच अ फोर्स इज कॉल्ड ॲज ए कॉन्टॅक्ट फोर्स. यस, आता हा जो फोर्स आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट आहे त्याला नाव काय दिले? कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात राहील, म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणू त्या त्या वेळेला प्रत्यक्ष त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला जातो. इन फिगर 3.2 अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट, सो सच फोर्स इज कॉल्ड ॲज ए नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पहा, दुसरे जे फोटोग्राफ्स आहेत, दुसरा जो सेट आहे इव्हेंट्सचा, त्याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्यक्ष दोन ऑब्जेक्ट हे संपर्कात येत नाही आहेत आणि तरीसुद्धा फोर्स ॲक्ट होतो आहे, म्हणून त्याला आपण काय नाव दिले? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. देन मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ अ कॉन्टॅक्ट फोर्स अँड इज अप्लाइड टू द ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स. आपला मस्क्युलर फोर्स म्हणजे आपल्या मसल्समध्ये जी पॉवर आहे किंवा जी एनर्जी आहे त्याचा उपयोग करून आपण फोर्स लावतो, त्याला काय म्हणणार आपण? मस्क्युलर फोर्स. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग एक्सेट्रा. म्हणजे आता मगाशी बोललो तुम्हाला की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण अनेक प्रकारचे फोर्सेस लावतो. म्हणजे एखादी वस्तू उचलणं असेल, वस्तू ढकलणं असेल, ओढणं असेल, मग आपण दरवाजा बंद करतो किंवा उघडतो, ड्रॉवर उघडतो किंवा तो बंद करतो. या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करतोय? फोर्स एक्झर्ट करतोय आणि त्याचा परिणाम म्हणून मुवमेंट्स आपल्याला दिसते. ऑन द contrary, forces like magnetic force, gravitational force, electrostatic force act without a contact. आता मी तुम्हाला सांगितलं की हे जे फोर्सेस आहेत कोणते? मॅग्नेटिक असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, याच्यामध्ये मात्र प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट नाही. देअरफॉर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकेल की फोर्सेसचे टाईप्स कोणते? कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ बोथ. मग दोन्हीचे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील. आता व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश्ड अ लिटल इट मूव्ज अहेड अँड गेट्स स्लो अँड स्टॉप्स. समजा एखादा मऊ असा पृष्ठभाग असणारा टेबल आहे आणि त्याच्यावर आपण बॉल ठेवला आहे. जर त्याला धक्का लावला तर त्या लावलेल्या फोर्समुळं बॉल काही अंतर पुढं जाईल आणि नंतर तो थांबतो. बरोबर आहे, काही अंतरानंतर तो जाऊन थांबेल. अ कार इज रनिंग ऑन अ प्लेन रोड, ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच्ड ऑफ. पहा, कारमध्ये आपण बसलो आहे, कार चालू केली, ॲक्सिलेटर दिला, कार पळायला लागेल, पुढं जायला लागेल. पण आपण चावीनं कार बंद केली म्हणजे इंजिन बंद केलं तर काय होणार आहे? कार काही अंतर जाईल आणि नंतर थांबेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण कारमध्ये लगे डायरेक्ट चालवायला जाणार नाही, पण सायकल आपण वापरतो. बरोबर आहे, सायकलवर नुसतं बसलं तर सायकल पुढे जाणार आहे का? नाही. ज्या वेळेला आपण पॅडल मारू त्यावेळेला फोर्स एक्झर्ट करतो, सायकल पुढे जायला लागेल. पण एकदा जर आपण स्पीड घेतलं आणि फास्ट काही अंतर पुढे गेलो तर आपल्याला थांबायचं असेल काय करावं लागेल? ब्रेक अप्लाय करावं लागेल. म्हणजे थांबण्यासाठी परत आपण काय करतो? फोर्स अप्लाय करतोय. लक्षात येत आहे? गती मिळवण्यासाठी पॅडल मारतो म्हणजे फोर्स अप्लाय करतोय आणि एकदा आपल्याला गती मिळाल्यानंतर थांबण्यासाठी परत ब्रेक दाबतो म्हणजे फोर्स अप्लाय करतो. हेच आपण जे दैनंदिन जीवनामध्ये पाहतोय ते आपण या टॉपिकमध्ये विचार करणार आहोत. अ कार इज रनिंग ऑन अ प्लेन रोड, ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच्ड ऑफ. इंजिन बंद केल्यानंतर लगेच कार थांबत नाही, काही अंतर पुढं जाते. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. बॉल काही अंतर जाऊन थांबला किंवा गतिमान असलेली कार काही अंतर जाऊन थांबली, ठीक आहे थांबली आहे, पण थांबते का? तर थांबण्याला कारण काय? तर त्याला फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजे ज्या पृष्ठभागावरून वस्तू जाते त्या पृष्ठभागाकडून त्या वस्तूला अपोजिशन होतंय किंवा विरोध होतोय, यालाच आपण काय म्हणतो? फ्रिक्शन.
घर्षण बल तिथे काम करत आहे. In the absence of frictional force, the object would have remained in a motion. जर समजा हा विरोध झाला नाही, अपोजिशन झालं नाही, तर काय होईल? तर ती जर वस्तू जात असेल तर न थांबता तशीच पुढे जाणार आहे. खूप अंतर जाईल किंवा कंटिन्युअस पुढे ती जात राहणार आहे, हे लक्षात घ्या. सो फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की अपोजिशन असावं का नसावं, तर आपल्या दैनंदिन जीवनासाठी हे फ्रिक्शनल फोर्स असणं अत्यंत आवश्यक आहे. कसं आपण बघूयात एक्झाम्पलमध्ये. व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. आपण ज्यावेळेस चालत जातोय त्या चालण्यामध्ये आपण पायानं ॲक्च्युली जमिनीला मागं ढकलण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण लावलेला मागच्या दिशेचा फोर्स म्हणून आपण पुढं जातोय. लक्षात येत आहे. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन वी विल स्लिप अँड विल नॉट बी एबल टू वॉक. जर समजा पृष्ठभाग गुळगुळीत असेल, पाणी सांडलेलं असेल फरशीवर किंवा तेल सांडलं असेल तर आपल्याला चालता येत नाही, आपण पाय घसरून पडतो. याचा अर्थ काय की आपण फोर्स लावतोय मागच्या दिशेनं पण प्रत्यक्ष तो फोर्स एक्झर्ट होत नाही, म्हणजे त्याला अपोजिशन होत नाही आणि परिणाम आपण पडतो. म्हणजे फ्रिक्शन असणं हे आपल्या चालण्याच्या किंवा पळण्याच्या कृतीसाठी आवश्यक आहे. All the objects in motion have a frictional force acting on them which is acting in the direction opposite to the direction of a motion. म्हणजे प्रत्येक वेळेला एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर त्याला फ्रिक्शनल फोर्स हा असतोच. आणि फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कशी असते, तर ज्या दिशेत ऑब्जेक्ट चाललाय त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये फ्रिक्शनल फोर्स असतो. हे कायम लक्षात ठेवा. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. आपण काही वेळेला पाहतो की एखादी व्यक्ती केळाच्या सालीवरून पाय देऊन जर चालली तर ती घसरून पडते. काय झालं इथं, तर केळाची जी साल आहे ती अगदी गुळगुळीत आहे आणि ज्यावेळेला ते चालायला लागेल किंवा पळायला लागेल आणि पाय त्याच्यावर पडेल त्यावेळेला फ्रिक्शन मिळणार नाही, म्हणजे अपोजिशन मिळणार नाही. साहजिकच जसा फोर्स लावला तसंच पाय पुढे जाईल आणि ती व्यक्ती जागेवरती पडेल. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मड. काही वेळेला मड म्हणजे चिखल, चिखलामध्ये पण हेच होतं. जर अगदी चिखल असं चालता येत नाही आपल्याला किंवा पळता येत नाही, कारण जो फोर्स मागच्या दिशेनं आपण लावतो तो लावता येत नाही. बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्यूस्ड फ्रिक्शन. केळाच्या सालीवरून पाय घसरून पडणं असेल किंवा चिखलात पाय घसरून पडणं असेल, दोन्हीचं कारण काय एकच आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा अभाव. त्यानंतर आपल्याला काही कृती दिली आहे पहा. Use your brain power. Make a list of some more example in which contact and non-contact forces are applied and write the types of forces. मला वाटतं आता मी तुम्हाला सांगितलेल्या उदाहरणावरून लक्षात आलं असेल, तुम्ही आठवा आणि या सांगितलेले जे फोर्सेस आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत त्याची यादी तुम्ही करायची आहे. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स विथ अ रेक्टँग्युलर शेप. मित्रांनो, याच्यानंतर आपण एक प्रयोग बघणार आहे. खूप इंटरेस्टिंग एक प्रयोग आहे हा. काय करायचं बघा. मला वाटतं हे पुस्तकातली माहिती बघण्याच्या आधी आपण ही डायग्रॅम बघूयात. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस कशा पद्धतीने ॲक्ट होत आहेत. काय दाखवलं मित्रांनो याच्यामध्ये, तर हा एक टब आहे मोठा, पाण्याचं कंटेनर म्हणू आपण. आपल्या घरी मोठी पाटी असते ना पाण्याची, तशी पाण्याची पाटी आहे, म्हणजे पाणी आतमध्ये घेतलं आहे. त्यानंतर प्लॅस्टिकच्या बॉटल, आपण पाणी पितो त्या झाकण लावून बंद केलेत आणि ह्या बॉटल पाण्यामध्ये ठेवलेत. आणखीन काय केलं आहे, तर या दोन्ही बॉटलला वरच्या बाजूला चिकटपट्टीनं किंवा सेलो टेपनं मॅग्नेट चिटकवलेत. बरोबर आहे. आता या बॉटलच्या वरती हे मॅग्नेट आहे आणि तसंच या दुसऱ्या बॉटलच्या वरच्या बाजूला सुद्धा मॅग्नेट आहे. बरोबर आहे. आता काय होईल पहा, ह्या मॅग्नेटचं साऊथ आणि नॉर्थ पोल इथे दिसतं आपल्याला NS, तसं इथं असणाऱ्या मॅग्नेटचं सुद्धा N आणि S पोल आहे. जर समजा आपण ह्या बॉटल जवळ ठेवल्या आणि ह्या मॅग्नेटचं साऊथ पोल आणि ह्याचं जर नॉर्थ पोल हे जवळ आणले तर काय होणार आहे, अपोजिट फोर्स आहे. बरोबर आहे. आणि अपोजिट फोर्समुळे ह्या बॉटल काय होतील, अगदी जवळ येतील, अट्रॅक्ट होतील. बरोबर आहे. याच्या उलट जर आपण केलं समजा की या बॉटलचा जो N पोल आहे आणि याचा N जर जवळ आणला तर ही बॉटल जवळ आणल्याबरोबर ही दुसरी बॉटल काय होणार आहे, फोर्सफुली पुढे जाणार आहे. लक्षात येते. म्हणजे मॅग्नेटिक फोर्सचा परिणाम म्हणून या बॉटलची मुवमेंट आपल्याला दिसणार आहे. बघूयात आपण पुस्तकात काय एक्सप्लेनेशन दिलं आहे. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स विथ रेक्टँग्युलर शेप. साधारणतः रेक्टँग्युलर आकाराच्या म्हणजे चौकोनी आकाराच्या बॉटल घ्या की ज्या पाण्यावरती तरंगायला किंवा पाहायला सोप्या जातील आपल्याला.
क्लोज देअर ओपनिंग बाय फिटिंग द लीड्स टाईटली, त्यांची झाकणं लावून त्या पूर्ण बंद करा. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट्स ऑन देम अँड फिक्स देम नीटली युझिंग अ स्टिकिंग टेप. या दोन्ही बॉटलच्या वरच्या बाजूला बार मॅग्नेट जे आहे ते स्टिकिंग टेपनं किंवा जे सेलो टेप म्हणतो आपण त्याने चिटकवा. ठीक आहे. देन फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ वॉटर अँड लीव द 2 बॉटल्स फ्लोटिंग विथ मॅग्नेट्स ॲट द टॉप. मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये दोन्ही बॉटल सोडायच्या. आपण पाण्यात ओढ्या सोडतो ना कागदाच्या, तसं त्या बॉटल सोडून द्यायच्या. Then take one bottle near the other. If the north pole of the magnet is near the south pole of other magnet, the bottle will head towards each other. पहा, जर समजा दोन्ही मॅग्नेटच्या बाबतीत अपोजिट जर पोल एकत्र आले किंवा समोर आणले गेले तर ते दोन्ही बॉटल जे आहेत ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील. बिकॉज अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्यातनं काय समजून घ्यायचं आहे? अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर. अनलाईक म्हणजे काय? तर लाईक म्हणजे सारखे, अनलाईक म्हणजे वेगळे. आता ह्याच्यामध्ये पोल कोणते आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आहे. मॅग्नेटमध्ये साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, बरोबर आहे. तर आता ॲक्च्युली साऊथ एकत्र आले तर रिपेल करतात, नॉर्थ एकत्र आले तरी रिपेल करतात, पण साऊथ आणि नॉर्थ असे जर आले तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि हा जो नियम आहे हा समजून घेण्यासाठीच आपण प्रयोग करतोय. ओके. आता खरं तर इथं आपण मॅग्नेटच्या प्रॉपर्टी बघत नाही आहे, परंतु जे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत त्याच्यामुळं ज्या मुवमेंट्स होत आहेत त्या बलामुळं ह्या इथं पाहतोय आपण. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन व्हेन द डायरेक्शन्स ऑफ द बॉटल आर चेंज्ड. जर समजा आपण एक कंडिशन अशी घेतली होती अगोदर की दोन्ही सारखे पोल एकत्र आणलेत, आता आपण काय केलं? उलट केलं आणि मग परत काय बदल होतंय ते ऑब्झर्व करायचं. We can observe change in the motion of the bottles without any direct contact. पहा, मी आता तुम्हाला बोललो की प्रत्यक्ष 2 बॉटल संपर्कात आहेत का? नाही. परंतु जे मॅग्नेटवरती बसवलेत त्यांच्यामुळं काही अंतरापर्यंत मॅग्नेटिक फोर्स आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांची मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळते किंवा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस जे आहेत ते कसे ॲक्ट होतात ते आपल्याला पाहता येते. दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द 2 मॅग्नेट. म्हणजे हे 2 मॅग्नेटच्या बाबतीत नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जो आहे तो ॲक्ट होतोय हे आपल्याला प्रयोगावरून समजतंय. देन यूज युअर ब्रेन पॉवर. You have learnt about the static electricity in the previous standard. Electrostatic force is a non-contact force. To verify this, which experiment will you perform? पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे, त्याचे एक्झाम्पल्स पण बघितलेले आहेत, आताही काही चर्चा केली. हे समजण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी आपल्याला एखादा एक्सपेरिमेंट सुचतोय का याच्यावरती तुम्ही विचार करणार आहात. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, तो म्हणजे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. पहा, बॅलन्स्ड म्हणजे संतुलित अँड अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित. म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित बल याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. परत इथं प्रयोग आहे, पहा, इंटरेस्टिंग प्रयोग आहे. काय दिसतंय आपल्याला या फोटोग्राफमध्ये किंवा डायग्राममध्ये ऑब्झर्व करा. एक टेबल आहे, त्याचा वरचा भाग जो आहे तो पृष्ठभाग एकदम गुळगुळीत आहे किंवा स्मूथ आहे. त्यानंतर याच्यावरती एक बॉक्स ठेवलेला आहे, कार्टून बॉक्स, आणि या कार्टून बॉक्सच्या या बाजूला एक दोरी बांधलेली आहे आणि खाली पॅन अडकवलं आहे. आणि तसंच सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा एक दोरी बांधून खाली पॅन अडकवलेला आहे, भांडं अडकवलेलं आहे, बरोबर आहे. आता ह्या बॉक्सच्या दृष्टीनं या बाजूने फोर्स ॲक्ट होतोय, बरोबर आहे. डायग्राममध्ये बघितलं तुमच्या लक्षात येईल, मी पॉइंटर दाखवतो त्याप्रमाणे बघा. आणि याच बॉक्सच्या दुसऱ्या बाजूने फोर्स ॲक्ट होतोय. आता आपण प्रयोग म्हणून काय करणार आहे, तर या पॅनमध्ये आणि या पॅनमध्ये वजन ठेवून पाहणार आहे. जर समजा या दोन्ही पॅनमधली वजनं समान किमतीची असतील, म्हणजे आपण गृहीत धरूयात एक अर्धा किलोचं असेल, तर दोन्हीकडून या बॉक्सवरती झालेला फोर्स जो आहे तो कसा आहे? सेम आहे. याचा परिणाम काय होईल, तर या बॉक्सची जागा बदलली जाईल का? तो सरकेल का इकडे इकडे? तर नाही सरकणार, कारण दोन्ही बाजूनं फोर्स जो आहे तो समान आहे. पण जर समजा आपण असं केलं की एका बाजूला 1 किलो आणि दुसऱ्या बाजूला अर्धा किलो असं जर वजन ठेवलं तर 1 किलोकडे काय होणार आहे? फोर्स जो आहे तो जास्त असणार आहे. म्हणजे साहजिकच ज्या बाजूला समजा इकडे 1 किलो असेल तर हे बॉक्स जे आहे ते या दिशेने यायला लागेल. लक्षात येते? मला वाटतं या एक्झाम्पलपेक्षा आपण मैदानावरती जे खेळ खेळतो
रस्सीखेच तुम्हाला माहीत असेल, त्या रस्सीखेचमध्ये काय करतो तर मध्ये दोर असतो किंवा दोरी असते आणि एका बाजूला एक टीम आणि दुसऱ्या बाजूला एक टीम असते, दोन्ही ओढत असतात. ज्या वेळेला दोन्ही टीमची ताकद सारखी असेल त्यावेळेला हालचाल काय दिसते का नाही. पण समजा ए टीमनं जर जास्त ताकद लावली तर बी टीम ओढत पुढे येते, बरोबर आहे. म्हणजे ज्या बाजूला फोर्स असेल तिकडे आपल्याला मुवमेंट दिसेल. याच्यावरून आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की दोन्ही बाजूला फोर्सेस सेम आहेत, मग याच्यामध्ये हालचाल नाही, हा झाला बॅलन्स्ड फोर्स. आणि जर एका बाजूला जर जास्त फोर्स असेल आणि दुसरीकडे कमी असेल तर त्याला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्स. ठीक आहे, बघूयात आता पुस्तकात काय दिलं ते. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, tie thick string to its two sides and keep it on a smooth table as shown in figure 3.4. आता सांगितल्याप्रमाणे कार्डबोर्डचं बॉक्स घ्या, त्याच्या दोन्ही बाजूला दोऱ्या बांधा आणि ह्या स्मूथ सरफेस असणाऱ्या टेबलवरती ठेवा. टेक द स्ट्रिंग्स ऑन बोथ द साइड्स ऑफ द टेबल, या दोरी काय करायच्या आहेत, दोन्ही टेबलच्या बाजूला अशा सोडून द्यायच्या आहेत. देन टाय वेइंग पॅन्स टू द टू एंड्स, या दोन्ही टोकांना दोऱ्याच्या इथं वजन काट्याचे जे पॅन्स असतात भांडी ते अडकावा. देन कीप इक्वल मासेस इन बोथ द पॅन्स, सुरुवातीला दोन्ही भांड्यामध्ये सारखी वजनं ठेवा. म्हणजे 100 ग्रॅम असेल, 200, 500 ग्रॅम जे असेल ते दोन्हीकडं सारखं ठेवायचं. If more mass is kept in one of the pans than in the other, the box starts moving in the direction of that pan. बघा आता मी सांगितल्याप्रमाणे समजा या एका भांड्यामध्ये वजन जास्त ठेवलं याच्या तुलनेत तर काय होईल, इकडून फोर्स जास्त ॲक्ट होईल, म्हणजे साहजिकच हा बॉक्स जो आहे तो पुढं सरकायला लागेल. ठीक आहे. The box moves in the direction of that pan. Equal gravitational force acts on both the pans when equal masses are kept in them. आता इथं काय घडतंय पहा, जर समजा दोन्ही भांड्यामध्ये वजन समान असतील तर ह्या दोन समान वजनांवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कुठल्या डायरेक्शनमधून ॲक्ट होतोय, तो खालच्या डायरेक्शनमधून दोन्हीवरती. तो कसा असणार आहे, समान असणार आहे आणि साहजिकच त्याच्यामध्ये मुवमेंट जे आहे ते दिसणार नाही. ठीक आहे. This means balanced force act on the box with the effective force equal to 0. जर दोन्हीवर समान फोर्स असेल तर त्याचा परिणाम काय असणार आहे, 0. म्हणजे परिणाम होणार नाही, मुवमेंट्स होणार नाही. फोर्स इक्वल टू 0 ॲज दीज आर ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. दिशा उलट असण्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामध्ये हालचाल दिसणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी, इफ मोर मास इज केप्ट इन वन पॅन than in other, the box starts moving in the direction of the pan with the more mass. आता मी बोललो की जर दोन्हीपैकी एका पॅनमध्ये जास्त वजन ठेवलं तर ज्या बाजूला वजन जास्त आहे तिकडं फोर्स जास्त, म्हणजे त्या दिशेनं बॉक्सची मुवमेंट व्हायला लागेल. When unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force act on the box resulting in the imparting motion to the box. जर समजा फोर्स अनइक्वल ठेवले दोन्हीकडचे तर त्याचा परिणाम म्हणून अनबॅलन्स्ड कंडिशन निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून मुवमेंट आपल्याला दिसत आहे. चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन्स. आता मी बोललो पहा, टग ऑफ वॉर म्हणजे रस्सीखेच जो आपण खेळ खेळतो मैदानावरती, दोन टीम असतात आणि दोराच्या बाजूला एक टीम आणि दुसरी टीम दोन्ही ओढत असतात. ज्यांची ताकद जास्त लागेल त्या बाजूला ती जी दोरी आहे ती दुसऱ्या टीम सहित ओढली जाते. इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल टू द टू साइड्स, द रोप डज नॉट मूव्ह. पहा, दोन्ही टीमची जर ताकद सेम असेल तर रोपची मुवमेंट आपल्याला दिसणार नाही. इफ द फोर्स इज मोर दॅन वन साइड, द रोप मूव्स इन दॅट डायरेक्शन. पण जर समजा एका टीमनं ताकद जास्त लावली तर साहजिकच तो रोप जो आहे तो त्यांच्या दिशेने ओढला जातो. This means that initially the two forces are balanced. The rope moves in the direction of a higher force when the forces become unbalanced. सुरुवातीला दोन्ही फोर्स सारखे होते, मुवमेंट नव्हती, पण ज्यावेळेला एका बाजूने फोर्स जास्त होईल त्यावेळेला मात्र मुवमेंट दिसेल. Let us see one more example. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण. When big grain storage container is required to slide on the ground, it becomes easier if the two persons push it rather than one person.
समजा एखादं गव्हाचं पोतं असेल किंवा जड वजन असेल आणि ते जर सरकवायचं असेल तर एका माणसानं ते ढकलण्यापेक्षा किंवा सरकवण्यापेक्षा दोघांनी जर ताकद लावली तर ही कृती लवकर होते. लक्षात येतंय? म्हणजे जेवढा आपण फोर्स जास्त लावू तेवढी मुवमेंट जास्त असणार आहे. When the force is applied by both in the same direction, the movement is easy. दोन्ही माणसं जर एकाच दिशेने फोर्स लावत असतील तर परिणाम काय होणार आहे? मुवमेंट सहज शक्य होईल. यू मे हॅव एक्सपिरियन्स्ड दिस. व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्झाम्पल? हे आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळेला. घरामध्ये सुद्धा बघा, एखादं मोठं कपाट सरकवायचं असेल किंवा सोफा सरकवायचा असेल तर एकट्याला ताकद पोहोचत नाही आपल्याला. अशा वेळेला आपण काय करतो? दोघं तिघं एकत्र येतो. मग ज्या दिशेला हलवायचं आहे त्या दृष्टीने काही ढकलतात, काही जण ओढतात, म्हणजे ती कृती सोपी जाते. म्हणजे आपण फोर्स जर वाढवला, बघा ह्याच्यात काय घडतंय, फोर्स जर वाढवला तर मुवमेंट जास्त आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता या प्रयोगावरून आपल्याला काय गोष्टी लक्षात आल्या, कोणकोणत्या म्हणजे पॉईंट्स लक्षात आलेत आपण बघूया. त्यातला पहिला पॉईंट आहे, इफ several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition acts on that object. पहा, एकाच ऑब्जेक्टवर, म्हणजे आपण असं गृहीत धरू की एक मोठा कपाट आहे आणि ते कपाट सरकवायचं आहे. जर दोघं तिघं व्यक्ती एकत्र आले आणि कपाट ढकलायला लागले, पण ते कसं ढकलतायत तर ज्या दिशेत ढकलायचं आहे, ज्या बाजूला न्यायचं आहे, सरकवायचं आहे, त्याच दिशेला सगळे ढकलत असतील तर काय होणार आहे? त्या सगळ्यांनी लावलेली जी ताकद असेल, जो फोर्स असेल, त्यांची ॲडिशन होईल आणि ते लवकर सरकेल. समजतंय? म्हणजे फोर्स जरी जास्त लावले एकापेक्षा, पण त्याची जर डायरेक्शन सेम असेल तर त्याचा रिझल्ट जो आहे तो त्या सगळ्यांची ॲडिशन असते. त्यानंतर दुसरं काय एक्झाम्पल बघा, दुसरा निष्कर्ष काय याच्यातला, इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन डायरेक्शन्स अपोजिट टू इच अदर, अ फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. पहा, जर समजा एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावले दोन, पण कसे, एक एका दिशेला आणि दुसरा दुसऱ्या दिशेला आहे, तर त्याचा परिणाम काय होणार आहे? तर ज्या बाजूचा फोर्स जास्त आहे तिकडं मुवमेंट होईल, म्हणजे त्या दोन्हीचा डिफरन्स असेल, म्हणजे त्याचा तो फरक असेल, दोन्हीच्या पॉवरमधला फरक किंवा लावलेल्या फोर्समधला फरक असेल. आणि तिसरी कंडिशन काय बघा, अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, सो फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आपण इथं लक्षात घेतोय. ज्या वेळेला आपण फोर्सबद्दल उल्लेख करतो तर फोर्समध्ये काय महत्त्वाचं आहे? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता मॅग्निट्यूड याचा अर्थ काय? तर फोर्स जो मोजतो आपण त्याचं मोजमाप आहे. मग अशी म्हणालो मी की अर्धा किलोचं वजन टाकलं, 1 किलोचं वजन टाकलं, म्हणजे जितका फोर्स लावतो त्याला काय म्हणायचं? मॅग्निट्यूड. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट काय? डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. म्हणजे एखादी वस्तू सरकवण्यासाठी नुसता फोर्स लावून उपयोग नाही, तर फोर्स कुठल्या दिशेनं लावतोय त्यानुसार त्याची मुवमेंट होणार आहे. म्हणजे फोर्सच्या बद्दलची आपण माहिती सांगत असताना दोन गोष्टी सांगणं आवश्यक आहे, की एक तर फोर्स किती लावला आहे आणि त्याची डायरेक्शन काय. म्हणजे ज्यावेळेला एखादी फिजिकल क्वांटिटी दोन मुद्द्यांच्या आधारे सांगतो त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? व्हेक्टर क्वांटिटी. लक्षात येते? म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला सदिश राशी असं म्हणतो. सदिश म्हणजे दिशेसहित, दिशा पण सांगणं आवश्यक आहे. सो फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हाय द फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी? To express the force, we have to mention the magnitude as well as the direction in which that force has to be applied. So force is a vector quantity. हे पक्क लक्षात ठेवा. If more than one force are acting on a body, then the effect on the body is due to the net force. म्हणजे एकूण काय सारांशाचा आहे? जर समजा एखाद्या वस्तूवरती एकापेक्षा जास्त फोर्स ॲक्ट होत असतील तर त्याचा परिणाम म्हणजे त्या सर्व जे फोर्सेस असतील त्याचा रिझल्टंट किंवा परिणामी फोर्स किंवा बल जे आहे ते प्रयुक्त होतं. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, इट मूव्ज इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. पहा, एखाद्या वस्तूवर आपण जेव्हा फोर्स लावतो त्यावेळेला त्याच्यात काय बदल दिसतात? एक तर त्याचं स्पीड बदलतंय आणि त्याचबरोबर डायरेक्शनसुद्धा बदलू शकते. स्पीड का बदलेल? तर मॅग्निट्यूड किती लावले त्याच्यावर अवलंबून आहे. आणि डायरेक्शन केव्हा बदलेल? तर ती कोणत्या दिशेनं फोर्स लावला त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. सिमिलरली अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन अ मोशन. मी मगाशी एक एक्झाम्पल दिलं. पहा, आपण सायकलवर बसतो, नुसतं सायकलवर बसलो की पुढं जाते का? नाही. तर ती पुढं जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पॅडल मारावं लागतं. बरोबर आहे. पण एकदा गती मिळाली, आपल्या असं लक्षात आलं की आपल्याला थांबायचं आहे, काय करावं लागतं? परत ब्रेक दाबतो. ब्रेक दाबणं म्हणजे काय?
फोर्स परत एक्झर्ट करतोय. म्हणजे थांबण्यासाठी, मोशन थांबण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्स आपल्याला एक्झर्ट करावा लागतो, लावावा लागतो. अन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स. आणखीन एक आपल्याला बदल दिसतो की जर समजा एखाद्या वस्तूवर आपण फोर्स लावला तर त्याच्यामध्ये कशात बदल होतो, त्याच्या शेपमध्ये सुद्धा बदल होतो. आपण ही बरीचशी उदाहरणं पाहतो. बॉल असेल किंवा फुगा असेल हवा भरलेला आणि त्या फुग्याला जर आपण दाब दिला तर त्याचा आकार बदलतो. म्हणजे फोर्सचा परिणाम जो आहे तो आकार बदलण्यामध्ये सुद्धा होतो किंवा दिसून येतो आपल्याला. While needing a duff made from the floor, the duff changes its shape when a force is applied. आपण पोळ्या करत असेल किंवा पाव ब्रेड करत असेल तर जे पीठ असतं ना, कणिक मळलेलं, ते मळलेल्या कणकेवर जसं फोर्स लावतो तसं आपल्याला आकार देता येतो. किंवा आपण मूर्त्या तयार करतो, गणपतीच्या असेल किंवा इतर, तर ती मूर्ती तयार करताना सुद्धा जो चिखलाचा गोळा केलेला असेल, शाडूचा असेल, तर त्याला जसा आपण फोर्स देऊ त्याचा तसा आकार बदलत जातो. म्हणजे फोर्स आणि आकार बदलणं हे आपल्याला यातून समजून घ्यायचं आहे. पॉटर applies a force in a specific direction while shaping the pot. कुंभार काम करणारे कुंभार असतात की नाही, मडकं जे तयार करतात, ते मडकं तयार करताना जर तुम्ही प्रत्यक्ष कधी पाहिलं तर ते काय करतात पहा, मडक्याच्या हातून एक आतल्या बाजूनं हात असतो आणि त्यातून आधार देतात आणि वरून त्याच्या मारतात. म्हणजे तो फोर्स कसा दिला त्याच्यावरती त्याचा आकार जो आहे तो अवलंबून असतो. Then rubber when stretched expands. There are many such examples. जर रबर बँड घेतलं आणि आपण जर त्याला ताण दिला तर ते रबर जे आहे ते ताणलं जातं. म्हणजे फोर्सचा परिणाम काय झाला तर त्या रबरची लेंथ वाढली, म्हणजे त्याचा जो शेप आहे तो चेंज झाला. अशी आपल्याला बरीचशी उदाहरणं फोर्सचा परिणाम शेप चेंज होण्यासाठी कसा होतो हे आपल्याला समजून घेता येईल. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघतोय, अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट हा, तो म्हणजे इनर्शिया, ज्याला मराठीमध्ये आपण जडत्व असं म्हणतो. खरं तर ही माहिती घेतली आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण, पण नेमकं समजून घेऊयात इनर्शिया कशाला म्हणायचं. वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट जो आहे त्याची स्टेट बदलतो. म्हणजे स्टेशनरी असेल तर मोशनमध्ये येईल आणि मोशनमध्ये असेल तर स्टेशनरी. म्हणजे स्थिर असेल तर गतिमान होईल आणि गतिमान असेल तर स्थिर होईल. पण केव्हा, जर आपण फोर्स लावला तर. In the absence of force, objects exhibit a tendency to remain in the existing state of motion. जर आपण बाह्य बल प्रयुक्त केलं नाही तर परिणाम काय होतो, स्थिर वस्तू स्थिर राहते आणि गतिमान वस्तू ही गतिमान राहते. सो लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. हा जो गुणधर्म आहे वस्तूंचा, गतिमान राहायचा प्रयत्न करतात तर स्टेशनरी वस्तू स्टेशनरी राहण्याचा प्रयत्न करतात. यालाच जडत्व किंवा इनर्शिया असं म्हणतात. काही एक्झाम्पल्स आपण बघूयात, ॲक्टिव्हिटी पण दिलेल्या आहेत, ते ॲक्टिव्हिटी बघूयात. पहिली ॲक्टिव्हिटी पहा. ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आहे, टेक अ पोस्टकार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास, देन कीप अ 5 रुपी कॉइन ऑन इट. नाउ skillfully push the card, the coin straight away falls in the glass. Coin straight away falls in the glass. Have you ever done this? तुम्ही हा कधी प्रयोग केलाय का? मला वाटतं मित्रांनो आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल की एक ग्लास घेतला, त्याच्यावरच्या बाजूला पोस्टकार्ड किंवा एक जाड असा पेपर पीस ठेवला आणि वरती 5 रुपयाचं कॉइन ठेवलं. जर आपण त्याला कार्डला बाजून अशी टिचकी मारली तर ते कार्ड असं पटकन उडून जातं पुढं आणि जे कॉइन जे आहे ते ग्लासमध्ये पडतं. आता हे कॉइन जे ग्लासमध्ये पडतंय किंवा ती जी मुवमेंट होते कशामुळं, इनर्शियाचा परिणाम म्हणून जे कॉइन आहे ते ग्लासमध्ये आत पडेल. लक्षात येतंय?